नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एक नवीन व्लॉगमध्ये. आता जस्ट इस्त्री केली, इस्त्री करून तो शर्ट घातलाय. असं डायरेक्ट गरम गरम फील होतं. वरती फॅन पण बंद केलाय कारण की आपल्याला निघायचंय. ते ठीक आहे, काय हरकत नाही. केली स्टार्टिंग, म्हटलं चला करू स्टार्टिंग. काय आता मी जेवण घेतलं, एक पार्सल. मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही पार्सल देताय बरोबर, पण पार्सलला तुम्ही काय देताय? पिशवी, म्हणजे एक पिशवी, दोन पिशव्या, एक भाड्यासाठी आणि एक ओव्हरऑल पिशवी, म्हणजे त्याच्यात पोळी पण असते. पण तिसरी गोष्ट अशी की तुम्ही त्याचे एक्स्ट्रा 5 रुपये का घ्यायचा मला समजत नाही का. कारण की हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे तुमची जर आम्ही थाळी घेतोय तर तुम्हाला एक थाळी तुमची धुवायची वाचू राहील. दुसरी गोष्ट अशी, तुमच्या जर हॉटेलमध्ये बसतो आम्ही तिथे खातोय, तुमची इलेक्ट्रिसिटी राहिली, काही काही जातायचे ना, तर मग हे घरी येऊन पार्सल द्यायचे 5 रुपये का बाई? तुम्हाला माहिती घ्यायचं काय लॉजिक? पोराला या अशी काय गाठी आपली डायरेक्ट थांबे, चावी लावायची राहिली ना, डायरेक्ट बसला असतो आणि डायरेक्ट चावी घेऊन गेला असतो. चल गो, लेट्स गो, जाऊ आता चापकीचा. एक नवीन गोष्ट कळली, म्हणजे हे जो सरळ जे यायचंय ना, तसं आम्ही फक्त थोडंसं घुमून आलोय मागून. पण धन्यवाद भाऊ. तुला 2 वर्षात नाही कळली? नाही, मला नाही कळली. मी कधी गेलोच नाही. ते जरा कसं आहे, घराबाहेर पडावं लागतं. 4 वर्ष झाले तुला पुण्यामध्ये केळीस, पण नगर मध्येच आहे ना. हा ते आहे. दुसरी गोष्ट अशी, हे जो रस्ता आहे ना, पण पूल समजा पुलावर पॅक असलं तर पण तेवढंच रन वाचतो. पॅक असलं ना, एक सेपरेट पूल बांधून देतो नगर पर्यंत. पुलावर कुठेतरी पॅक लागणार ना. नाही, पण जबरदस्त रस्ता शोधलाय भाऊनी, म्हणजे बरचसं ट्रॅफिक कमी होईल भाऊ डायरेक्ट. लोकांना माहित बी नसेल मला वाटते. सगळ्यांना माहिती. नाही येडा आहे तू. मग सगळ्यांना माहिती, मग येत का नाही एवढी लोक? वर्दळ दिसतच नाही एवढी. आणि जरी वर्दळ दिसत, मारण्याची गर्दी असते. जर लोक इकडून येत असतात, गर्दी नसतीच ना इकडे. म्हणजे काहीतरी नवीनच आहे ना. तर ठीक आहे भाऊ, धन्यवाद. उद्या इम्प्लिमेंट करू आम्ही 100% हा 50 करून टाक स्कॅनरला. पण एक विषय असा आहे सामे, पेट्रोल जास्त जाईल. हा, पेट्रोल खरंच जास्त जाईल. कारण येत जाणार सगळे तुम्ही. पेट्रोल जास्त जाईल. पेट्रोल जास्त जाईल म्हणजे थोडंसं लयच गोल मारून यावं लागतं. ट्रॅफिक मध्ये थांबतं त्याचं काही नाही का? ते आहे ना, मग मी तेच म्हणतो ना, ट्रॅफिक असेल तर ठीक आहे रस्ता, नसेल तर मग बंगारी रस्ता. बरं भाऊ, नाही रे, चांगलं आहे, मजा आली. आता टाकतो हवा पोटा पाण्याचं बघ आमचं काही. बघतो ना. चल जाऊ का? जातो आता. ह्याला जाऊ द्या, मी पण लय लांबून आलोय, निम्मा रस्ता आलोय. ठीक आहे, जाऊ आपण आता मस्त. रस्ता चुकू नको फक्त. हा, नाही, रस्ता काय चुकायचं त्याला. पेट्रोल वगैरे भरलंय. ट्रॉफिक बघा, काय जबरदस्त ट्रॉफिक आहे. हवा बिवा चेक करतो पेट्रोल मध्ये. बरं, कसं उद्या आपलं डायरेक्ट निघू शकतो आपण नाही का, प्रॉपर टाइममध्ये. आगे का कितना रखना है भाई? हे क्या हवा आहे ना पिक्चर रेडी हवं होते, पण म्हणलं चेक करून घेऊ, रिक्स नको घ्यायला. मागं 40 होती. ठीक आहे, काय हरकत नाही. आता जाऊ, हवा वगैरे चेक केली, टॉप टू बॉटम जाऊया. आता पॉवर नॅप डन केली आत्ताच जस्ट ना. हे बघा, जुगाड माझं 30 जुगाड. ते टाइमली लागतो भरायला पाणी, त्याच्यामुळे इथला पाईप घेतला आणि दिला याच्यात टाकून डायरेक्ट. दिलं टाकून जेवण करायला जातो आता मस्त पैकी. असं पण तर आईस्क्रीमवरती 9 रुपये लिहिलेलं आहे. आता माणूस किती रुपये मागतो काय माहिती. आता MRP वर पैसे घेतो का कशावर घेतो त्या माणसाला विचार. हे भाई बोल रहे की 10 का आपके लिए नौका, हमारे लिए 9 का. ओके, धन्यवाद भाई, धन्यवाद. भैयांना सांगितलं, ते म्हणले तुमचं चॅनल सांगा. मग सांगतो, द वॉइस के शो. तो इनको पूछा हमने, द वॉइस के शो डालो ना, द वॉइस के शो. देखो मी टाक करतो. तर भाऊ आलो भाऊकडून, ते मेडिकलवाल्याकडून. त्यांना म्हणलं भाऊ तुमचे कन्सल्ट आहे का? ते म्हणले कन्सल्ट आहे, तुम्ही काय हरकत नाही, यूट्यूबमध्ये घेऊ शकता. त्यांनी चॅनल पण घेतलं आपलं, आता त्यांच्यावर राहिलं. त्यांना म्हणलं तुम्ही आवडलं तर सबस्क्राईब करा नाही का, होच नाही शेट आपलं. दुसरी गोष्ट अशी की काय बोलायचं होतं गड्या. हां, म्हणलं चला संवाद साधूयात आपल्या प्रिय लोकांसोबत. तर साधलं मी संवाद. दुसरी गोष्ट अशी, तिसरी म्हणते, कपडे टाकलेत धुवायला, बसलो इथं गाडीवर. आजसाठी इथपर्यंत भेटत पुन्हा नवीन मिनी म्हणतो व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.